हाय फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघा, आता पितृपक्ष चालू आहे म्हटल्यानंतर त्यासाठी पानावर लावण्यासाठी सुक्की भाजी दाखवली मी घेवड्याची, आणि छान होते ही सुक्की भाजी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। बघू शकता इथं मी छान घेवडा शिजवून घेतलाय निवडून, आणि बेसिक मसाले घेतलेले आहेत, जिरे, मोहरी, हळद, गरम मसाला, लाल शिमला मिरची पावडर वगैरे। आणि तो छान कांदा भाजतोय आपला, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा। पितृपक्ष म्हटलं की आपल्या पित्रांना शांत करायचं असतं। बघू शकता तुम्ही, आता इथं जिरं मोहरी घातलेला आहे मी। काहींच्या मध्ये प्रथा असते करायची, तर काहींच्या मध्ये नसते। तर इथं मी हळद घातले, गरम मसाला आणि लाल शिमला मिरची पावडर, आणि आपलं घरगुती लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार, जास्त कमी करून। अगदी झटपट होऊन जातं गडबडीच्या वेळी सुद्धा। छान हे मिक्स करून घ्यायचं। आता हे शिजवलेलं आपल्याला गरमच आहे, त्यामुळे मी तसंच हे केलेलं आहे। शिजल्या लगेच फोडणी घातली, त्यामुळे काय होतं त्याची चव बिघडत नाही। अगदी कमी पाण्यामध्ये शिजवायला ठेवायचं, म्हणजे त्याची जी चव आहे घेवड्याची ती सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं, आणि ते पाणी सुद्धा आपल्याला शिजवण्यासाठी वापरायचं। आणि सगळ्यात शेवटी बघा, इथं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। मी अगोदर घातलेलं नाही आहे, कारण शेंगदाण्यापासून तेल खूप रिलीज होतं। हे शेवटी घालायचं शेंगदाण्याचं कूट। आता बघा 5 मिनिटं वाफ काढून घ्यायचं, 5 ते 7 मिनिटं। बघू शकता सुक्की भाजी आपली तयार आहे घेवड्याची, छान असं पानावर लावण्यासाठी। खूप सारे नैवेद्याचे प्रकार आहेत पानावर लावण्यासाठी, रोज एक तुम्हाला दाखवलं जाईल। बघू शकता मस्त अशी आपली तयार आहे। आणि पूर्ण व्हिडिओ भेटल्याबद्दल थँक्यू। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।